मी या चॅनलचा स्वतः मालक वन साइड स्वागत करत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत त्या मंदिरापाशी. मी आलोय मित्रांनो. तर मी आलोय अजून एखादा नवीन पॉलिश केलेला व्हिडिओ घेऊन मस्तपैकी. तेल मिटलं नाही रे. तर मी या चॅनलचा स्वतः मालक वन साइड स्वागत करत आहे. तर आज आम्ही चाललोय इथं आपल्या इथे एक बलकवडी डॅम होता. तर डॅमचे इथे एक मंदिर, म्हणजे थोडक्यात ते मंदिर बोलायला गेलं तर खूप जुनं आहे, पण ते डॅमच्या आत मंदिर होतं. तर ते आता पाणी कमी झाल्यामुळं तर ते मंदिर जरा दिसू लागले. तर आम्ही सगळे ते चाललोय बघायला. तर मंदिर पण मी कधी बघितलं नाहीये, आपण पण बघूया कुठे ते पण माहित नाही लोकेशन शक्यतो, पण म्हणतात की डॅमच्या आतच होतं ते मंदिर. तर बलकवडी डॅमचं आम्हाला लोकेशन माहिती आहे, तिथे जाणार आहे आम्ही. तर माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आपला हक्काचा कार्यकर्ता शंतनू पिसाळ द बॉय, तर राडा माणूस आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे अभिषेक पिसाळ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर मला ह्याला ओळखतच असाल आणि मस्तपैकी चांगले चांगले ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. तर चांगले चांगले ब्लॉग घेऊन येत आहेत, तर मग आपल्या भावाच्या चॅनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ना. कशाला वेळ घालवताय, नुसतं क्लिक तर करायचं आहे का नाही. हो, आणि घंटी वाजवायची टांग, बाकी नाही काय. आणि वाटलं तुमच्या मनात तर पाठव 2-3 मित्रांना आपल्या, तेवढंच आला एखादा नवीन सबस्क्रायबर तर 2-3 कशाला 10-12 लय होते सगळ्यांना. तर चला बघूया आपण. तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही बलकडूच्या दिशेने चाललो होतो, पण असंच जाताना एका दिशेने आम्हाला दिसली एक मोठी अशी कमान. आता त्या कमानाचा इतिहास असा म्हणजे की इथं मित्रांनो, ही तुम्ही बघू शकता, ही जागा सगळी, ही जागा आहे का नाही, पहिली म्हणजे धोम, म्हणजे इथं धोम गाव होतं, या ठिकाणी धोम गाव होतं. आणि आता या जवळच धोम धरण आहे. तर इथं धोम गाव असल्यामुळे त्या धोम गावाची ही कमान आहे. आता तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो ती कमान कशी आहे, कधीपासूनची. धरण झालं तेच ना. हा बरोबर. पुनर्वसन झालं ना गावचं. हा, ते गाव पुनर्वसन झाले, ते आमच्या इकडे झाले पुनर्वसन. म्हणजे ते म्हणजे खूप असे लांब लांब ठिकाणी गेले काय काय जण, पण आमच्या इथे 2 पुनर्वसन झाले, म्हणजे ओझरडेच्या ठिकाणी, जोशीच्या ठिकाणी. हा, आणि त्या गावात जागी हे धरण झालंय. काय म्हणशील उत्सव? मग काय विषयच खोले आपला. विषय विषय म्हणजे लय मोठा विषय. बोल ना. तर मित्रांनो, आता चाललोय आम्ही. आम्हाला वाटलं जवळ आहे, पण ती चालत चालत लय लांब आम्हाला मित्रांनो वरनं वाटलेला का लय जवळ, जाऊ लगेच जाऊ, पण लगा राव लयच लांब. कमन लय जाते, कमन लय जाते, गाव लय जाते, गाव लय जाते. हा, गाव लय जाते, बरोबर. एवढ्या लांब माणसं यायची गावाला, खरं बेकार विषय, खतरनाक. हो मित्रांनो, आम्ही चाललेलो बलकवडीला. तर इथे बलकवडीच्या आधी आम्हाला धोम धरण तुम्हाला माहित असेल, आमच्या वाई तालुक्याचं सगळ्यात मोठं धरण आहे. तर धोम धरणाच्या आम्ही म्हणजे आतच आहे इथे ऍक्च्युअली. मध्ये आता इथं राहिलो, इथं पाणी असतं, पाणी जरा कमी झाले, मागं बघा पाणी आता कमी झाले. तर आम्ही जरा आज चालू झालो, रोड पासून आज चालू झालोय. कशासाठी चालू झालो, तर आम्हाला एक म्हणजे खूप दिवसापासून ते धरणाच्या आत एक आम्हाला एक दरवाजा दिसत होता. दरवाजा माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो का. हा, हा आम्हाला सारखा दिसत होता. तर कधी बघायचा चान्स आला नाही, कारण इथं सगळं पाणी असतं. आता पाणी कमी झाल्यामुळे तो दरवाजा दिसायला लागलाय. तर हा दरवाजा कसाचा ऍक्च्युअली माहित नाही आम्हाला. एक मंदिर आहे का वाडा आहे का काय, नक्की काहीच माहित नाहीये, फक्त दिसत होता. तर कोणाला माहित असेल हा दरवाजा कशाचा आहे, किंवा आता जुन्या लोकांना विचारलं, पण इथे जुने लोक कोणच नाहीयेत. पण तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा, एकदम पूर्ण असं जुनं त्याचं नक्षी वगैरे खूप जुनं वाटतंय. पण हा पूर्णपणे पाणी नसतो दरवाजा, सगळं पाणी असते. आता थोडं पाण्याची पातळी कमी झाली त्यामुळे तो दिसतोय. आम्ही खास रोडवरनं आता बघितला आणि बघण्यासाठी आज आलो, नक्की काय येते. काय माहित नाही रे कशाचं ते, मला असं वाटतं ते हे है ना, मंदिर का काय, कशाचं काय असेल तुला. एवढं घर 3 ऑप्शन वाटतं, म्हणजे एक मंदिर पण असू शकते आणि एक कोणाचा तर वाडा पण असू शकतो. मंदिर असण्याची कारण, कारण की पुढे 2 सिंह आहेत, तुम्ही बघितलं असतील. हा तेच ना, दगडावर सिंह आहेत 2.
तर वर नागाखाना टाईप पण आहे काहीतरी. हा वाट साईडला ना. हा त्यामुळे पण असं वाटतं की हे देवळाचा मेन दरवाजा असू शकतो देवळाचा. आणि चढाव पण आहे, तुम्ही हे बघितलं का नाही? हा जरासं बघितलं तर असं चढाव पण आहे. चढाचा भाग आहे ना. चढ भाग आहे असं म्हणजे उचललेला. आणि कधी पहिल्या काळी काय सांगू शकत नाही की बाबा अजून चढाव असेल, आता ही माती खाली गेली असेल वगैरे असं काही असेल पहिल्या काळी. टावकार दिसते. नाही रे, तिथे दगडी पण काय दिसत नाही असं काय नॉर्मली अशी मोठी मोठी दगडी पण आहे, कुत्रे बारीक बारीक काही काही दगडी असे वाटते की संभवत आहे की हे मंदिर असू शकते. वाड्याच्या दरवाजाला असं कोण करत नाही एवढं आहे ना. वाडे दरवाजाला गावाची का म्हणते एंट्रन्स का म्हणे एवढी मोठी नसेल रे गावाची, म्हणजे छोटी. हा तेच ना, छोटी असते. मोठी दरवाजा आहे का नाही, वाडे दरवाजा हा मोठा असतो जरा नॉर्मली. आणि मंदिराचा दरवाजा सेम असा असतोय, म्हणजे ह्या अशा टाईप मंदिराचा दरवाजा असतो. मूर्त्या पण येते रे आत बघ नाही नाही काय मूर्त्या पण येतात म्हणजे मंदिराचं आहे 100%. मंदिराचं 100% मंदिराचं आहे. मंदिर असणार आहे कुठलं तरी. विचारूया कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय, हे बघा गणपतीचं मंदिर आहे. असे मित्रांनो तुम्ही हे बघू शकता, ही गणपतीची मूर्ती आहे. अशी खूप अशा मूर्ती आहेत इथं. इथलं मस्त असं दर्शन घेऊया. मस्त असे भारी आतून सुद्धा कमाने भारी अशी सगळी. दादा बलकवडी सरळ ना या रोडने का चालतं. धन्यवाद. मित्रांनो हे बघा आपण बघू शकतो, हेच ते बलकवडी धरण. ह्याच धरणात हे मंदिर आहे जे आपण बघण्यासाठी आलोय. आणि खूप वर्षातून ह्या धरणाचे पाणी कमी झाले, म्हणजे पावसामुळे थोडंसं पाणी कमी झाल्यामुळे हे मंदिर वर आले. मित्रांनो आलोय आम्ही जिथं मंदिर आहे तिथं आलोय. तर हे बलकवडी धरणातच आहे, पण बलकवडीच्या पुढे एक गोळेवाडी गाव म्हणून आहे. त्या गोळेवाडी गावाच्या इथे तसं ॲक्च्युली आम्हाला लॉंग रूट पडला, कारण आम्ही वाईच्या म्हणजे 2 रोड असतात, एक पसरणी साईडनं एक मेनोली साईडनं, असं 2 रोड लागतात. तर आम्ही जरा मेनोली साईडनं आलो ते 2-3 ठिकाण, त्यामुळे जरा आम्हाला लांब पडले. टोटल म्हणजे आम्हाला नाही म्हणलं तरी ते 40-50 किलोमीटर पडलं असेल. आणि इकडून वाई फक्त किती 31 किलोमीटर 30 पण नसेल, 24-25 किलोमीटर आहे फक्त. त्यामुळे आम्हाला जरा लॉंग पडले, उशीर लवकर आला असतो. मित्रांनो कधी जर तुम्ही आला का नाही तर असं लॉंग रूट नेऊ नका, म्हणजे वाईतून रायरेश्वर मार्गे त्या road सर नेऊ नका. मॅप टाकून या. हा मॅप टाकून या. आम्ही केलाय छानपणा, आम्हाला माहिती करत. हो. तर बघूया आता मंदिर कसलं आहे ते, आम्ही पण नाही कधी बघितलं. चला, माहित नसेल सांगतो मी तुम्हाला. हा हे मित्रांनो आपलं एक भारी इन्फॉर्मेशन देतो. काय माहितीये का, ऍक्च्युअली म्हणजे ते धरणात आहे. मग आता धरणात पाणी नाहीये, मग आम्हाला पाणी नाही असल्या बोट जायला लागते. ते विदाउट सपोर्टची पाणी नसल्यामुळे. तुम्ही बोट बघू शकता, तुम्ही पण कधी आला तर या बोटीवर जावा. विदाउट सपोर्टची पाणी नसल्यामुळे. जवळचा जर रस्ता म्हणजे पल्ला जर पार करायचा असेल तर तुम्ही पसरणे साईडून या, तुम्हाला जवळ पडेल. तर जरा आता मस्त जवळ आलोय आपण, जाऊया. उत्सव काय सांगशील जरा थोडं फार आपल्या प्रेक्षकांना? आणि मी प्रवास खूप छान केला, मला प्रवासात उलट्या पण नाही झाल्या, मी खिडकीतून हात पण नाही बाहेर काढला. हमारे मतलब बाप को मत सिखा, चल एवढे चला चला चला. चला मित्रांनो, मी तुम्हाला आता मंदिर दाखवणार आहे. माझ्या मागे पाठी बघा. काय काय माहिती कुठे आहे तो. चला तुम्ही या. चला दाखवतो. घ्यायचं नाही अजिबात. चला चला चला. रोड कुठे मला माहित नाही, फक्त तुम्ही चालत चालले. आणि कुठे ह्याच्या मागं आम्ही मागत चाललोय. मंदिर कुठे? मॅप लावा का? मॅप लावला असं, पण ते मॅप मध्ये अजून मंदिर येत नाही. पाण्यात आहे ना, त्यामुळे पाणी- हा, बरोबर. पाण्यात कसं येतं? मॅप अजून गेले, दुबईची गाडी गेली नसेल. चल चल चला. मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय, हे पाण्यामुळे सगळं कसं खाचा पाडल्यात बघा सगळे. हे बघितलंस का? काय मॅन वर्सेस वाईल्ड. येस नो इथं चालतं शूटिंग. इथं चालतं शूटिंग. इथं जातं, इथनं ते माहित नाही कसं हा. उतरायचं. लय खोल आहे. ही होय लावा सर बघितलं की आता इथनं तुम्ही उडी टाकताना विचार करायला लागतो. हा. कसं माहितीये का? हा. पाव एक बसतो पण ठेव बरं जरा पाय ठेवता का? हा थांबी अबे, पाय देऊ नको खाली. दबलं ना, हा. दबलं ना खाली बांधबीन जाळबीळ येतो करतो. पिक्चर मध्ये दाखवतात, बघितलं ना सगळं. काय सांगतोय? असं बघत बघत चल. हा बघत बघत जायचं का? बघत बघत. हा चला, बघत बघत. लय महत्वाचं लय महत्वाचा विषय बेकार आहे. पिक्चर मध्ये बघत जा. पिक्चर मध्ये बघ, हा पिक्चर मध्ये बघतो मी, पण एवढं मनाव घेतला ना आता. मनाव घेतो, मला माहिती, मी लक्षात ठेवतो. लक्षात ठेवतो का? कारण असं जुनं खंडर बिंडर असतात का नाही, हा तसं ट्रॅप ठेवलेलं असतं जुन्या माणसांनी. हा ते दाखवतात, नॅशनल जॉग्राफीला दाखवतात. हा. आणि हो बघा आता आमच्यातला एक जण, तर ह्याला काय म्हणायचं बघा. जरा नंतर पण तुम्ही बघू शकताय ही आता कसं झालंय बघा, म्हणजे आता तर पाऊस वगैरे. बघा, एक
एक बोर्ड बघा, अख्खं बोर्ड जरा असं अख्खं board. एवढं खोल आहे. एवढं खोल आहे मित्रांनो, जर एवढं पडलं ना हा. आयुष्यभर सांगतो का. कॅडबरी खायची असलं खावा तुम्हाला बघा, कॅडबरी दाखवली, कॅडबरी काढली विचारा की मेरा. आणि हिनं काय आणलंय बघा उचलून. रस्त्यावर पोरांना विचार, दत्त मंदिर आहे वरच्या साईडला, हा. पाण्याची टाकी आहे का, ते थोडस पुढे गेला ना की मस्त लाल दगडामध्ये बांधलेलं नवीन घर हा. आहे. कोण असेल ना ते थोडस पुढे गेलं ना ते खाली उतरायला रस्ता आहे. ते पण धरणातच आहे का ते म्हणजे. पण धरणात गेलं. ते आता 4 वर्षांनी ओपन झालं. ठीक आहे. नदी पात्र छोटं होतं, नदी पात्र हे हा हा. नदी पात्राचा हा कठडा होता. हा. हे सगळी मंदिर, आता हे सगळी मंदिर आमच्या घरीच होते. तुमचं पहिलं का? मोठा बन होता तिकडे, सगळं मोठं. आता ही जागा गव्हर्नमेंटने घेतली का अजून पण तुमचं नाव आहे म्हणजे. हम्म? जागा गव्हर्नमेंटचं नाव झाली का ती अजून पण तुमचं नाव आहे नाही, हे ह्याच्यात जातं ना रे, ट्रस्ट मध्ये. गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात ना. गव्हर्नमेंटचं जातं. पण मंदिरचं काय त्याला काही करू शकत नाही. नाही नाही ते आता झालंच की ते पौराणिक आहे म्हणलं होते. शिवलिंग आहे ना, दुसरं मग काही असतील ना ते नेतात. आपण गोळवाडी घालून पुण्याला असतो. उचलणाऱ्या मूर्तीचं वेगळं आणि स्वयंभू असणाऱ्या मूर्तीचं वेगळं. स्वयंभू मूर्ती तुम्ही हलवू शकत नाही. बरोबर. ती स्वयंभू असते ना, स्वतः प्रकट. स्वयंभू म्हणजे काय, स्वतः प्रकट झालेली. स्वतः प्रकट झालेली. त्या मूर्तीला तुम्ही हलवायचं नाही, आहे तसं सोडायचं, निघून जायचं. धरण किती साली झालं तरी काय आयडिया. हे हा धरण किती साली म्हणजे किती वर्ष झाली? 2002ला पूर्ण झालं. पूर्ण. त्याच्या आधी 97 ला 97 पासून 11 वर्षाचा होता. Fly so high, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. हा येणार आणि की विष्णूमूर्ती फार छान दिसते मला तिथली. ताई, तुम्हाला कसं वाटलं आता म्हणजे तुमचं दर्शन झालं खूपच तुमचं? मस्त, अप्रतिम आहे सगळं. होय. असं तुम्ही वाटतच नाही पुण्याजवळ कुठे आली आहे. होय का? तुम्ही कुठून आलाय? पुण्यात ना. पुण्यातून आलाय तुम्ही हो. म्हणजे खास दर्शनासाठी? हो, अरे वा, चांगले चांगले. भारी वाटलं असेल तुम्हाला? खूपच सुंदर आहे, अप्रतिम आहे. 18 वर्षांनी योगाला आहे. हा का? वा वा, चांगलं वाटलं. 2006 साली असं झालं होतं, पाणी एवढं कमी झालं होतं हा आणि नंतर आत्ताच. होय. चला दर्शन घेऊया. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. There are the things I want to know. Secret start. तर मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं की ते नदीपात्र होतं, नदीच्या काठाला हे मंदिर होतं. आम्ही पोचलोय मंदिराच्या इथं, हे मंदिर होतं. तर आता बघू, ते बोलतात पूजा वगैरे करायची, मग त्यांच्यासोबत आपण पण जॉईन होऊन आता पूजा वगैरे करूया. हे मला वाटते जेव्हा धरण झालं होतं, मी जेव्हा चाललं होतं त्या टायमिंगला हे मंदिर होतं. जसं धरण चालू झालं तेव्हापासून हे सगळं पूर्ण पाण्याचं होतं. आता खूप वर्षांनी, 24-25 वर्षानंतर हे मंदिर दिसायला लागले. तर हे स्वयंभू शिवलिंग आहे, त्यामुळे ते बोलवते की इथं हटवता आलं नाही स्वयंभू असल्यामुळे. काळ वाढला असं. आम्ही व्हायचे आणि हे कुठलं हा कोकण कोकण असंच आहे का? ते पण पाण्यातच आहे का? पण तिथे पाणी कमी आहे का? हे वरती आहे थोडं, हे एकदम नदी पात्र. हे नदी पात्र होतं. हे नदी पहिली ही हा बांध होता, त्याच्या खाली नदी होती. हॅलो, सिंगमगत करते कसं पाण्याला
ही घे पाण्यात बाहेर दगड बिगड आता का बाहुबली व्हायची तिथनं जायचं पलीकडे कुठं दगड घेऊन खांद्यावर. एवढ्या वर्ष दिसतं तरी भारी मंदिर का हो? राहिले टेकले अजून मंदिर म्हणजे असं दगडात आहे तरी आहे ना चांगलं पाणी बिणी माती बिती असलं तरी. मातीचा विषय नाही, हे हेमाडपंथी जी बांधकाम आहेत का नाही हा ती हलत नाही. त्याला पूर्वी काय सिमेंट कॉन्क्रीट नव्हतं. हा हे बरोबर. जे आहे का नाही हे हा हा गुळ चुना. बोलतो ना हा त्यामुळे ती चिटकून राहतं का सगळी त्याच्यामुळं तो हलत नाही. हालत नाही बरोबर. नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय स्वाम्यानाय ओम भगवानाय ओम भगवानाय ओम नमः ओम भगवानाय ओम समर्पयामि. पुनर्नैवेद्यम समर्पयामि प्राणाय. गौरम गरुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रानं सदा वसन्नं हृदयारविन्दे भवं ब्रह्माण्डिमाला विषयकण्ठकाल त्रिनेत्रिकाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेतुन्याचं निर्मळ वाहे. देव जय शिवशंकरा आरती वाळ तुझवर पुरगारा जय देव जय देव. संते अनागम महिमान चंद्रपूर्व साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महि शमे कामान. मित्रांनो अखेर आमचं दर्शन झालं आणि पूजा वगैरे आम्ही केली मस्तपैकी प्रसाद सुद्धा खाल्ला. खूप भारी वाटलं एवढा प्रवास करून आल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि मेन म्हणजे तीच पूजा करायला भेटली. खूप भारी वाटलं दर्शन. आता उत्सव तू सांग जरा काहीतरी कारण की माझं रिपीट तेच होतंय. आपण मंदिर गोरखनाथ आहे ना, बरोबर. गोरखनाथ मंदिर पण ते स्वयं शिवलिंग आहे. ते आम्हाला सांगत होते की सगळे इथे मंदिर बऱ्यापैकी असतात ते हलवायतात पण ते स्वयंभू मंदिर असतं हा है ना. हा ते कधी हलवता येत नाही बरोबर मित्रांनो. त्यांनी सांगितलं आणि आता त्या पुजाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की जे स्वयंभू मंदिर होतं जे कधीही पहिल्या काळात असो कधीही होतं ते कधीच ते हलवता येत नाही कारण की ते पहिल्यापासून असतं. स्वयंभू त्याचाच अर्थ असतो. आणि दुसरी गोष्ट आपण मागाशी जी कमान म्हणत होतो बरोबर ते आपण ते जे आता आपण धोम धरणात कमान बघितली मित्रांनो. सॉरी मित्रांनो बोलतोच नाही बोल की नाही बोल बरं ठीक आहे बोलतो. तर ते आता आपण धोम धरणात जी ही बघितली कमान जी बघितली त्या कमानीचा इतिहास असा आहे की हे 47 वर्षापासूनची ती कमान आहे. हा आणि ती पाण्यात आहे ती आणि मी ऍक्च्युली माहिती का तिथे एक खावली आहे ना, हा गाव खावली होतं. खावली गाव बरोबर. खावली इथे म्हणजे लोक सांगत होते आता ते पुजारी खावली गाव होतं आणि तिथे त्यांची देवी नवलाई देवी नावलाई देवी बरोबर नवलाई देवीचं मंदिर आहे ते आणि मंदिरचा पण नगरखाना बरोबर है ना. बरोबर. मला प्रश्न पडला होता की नक्की ते मंदिर आहे का वाडा आहे पण आता 100% मित्रांनो आम्हाला कळलेलं आहे की ते मंदिर आहे. ते नवलाई देवीचं मंदिर आहे ना. म्हणून आमच्याबरोबर राहत जावं लॉग मध्ये हा, सगळं कळतं. सगळं कळतं सगळी तुम्हाला माहिती कळते बरोबर. सगळी माहिती करणार मित्र. विकिपीडिया करायची गरज नाहीये. मित्रांनो सगळं एक तुम्हाला आधी सांगत येस आणि उभी सांगेल की मला एवढं जमतं. तर मित्रांनो आता वाटेवर आम्हाला बाबा भेटलेत तर बाबांना त्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती आहे तर आपण ती त्यांच्याकडून जाणून घेऊया. सांग बाबा माहिती. म्हणजे 50 वर्ष झाली त्या मंदिराला आता नवीन बांधलेलं हा स्थापित. बरोबर. आणि पहिला जो दगड आतला जे कोरीव आहे तो पांडवकालीन आहे. हा आणि नंतर आम्ही आता 1950 मध्ये जे मंदिर मागणं बांधलं आणि त्याच्यावर साल टाकले बघा. बरोबर. हा. हा आणि त्यानंतर ते पत्रा टाकून दाखल टाकलं. आता हे धरण झालं तेव्हा ते मग मोडलं बाहेरचा हा बरोबर. आणि मग वरती आणलं. होय म्हणजे कधीपासून मंदिर असू शकते तुम्हाला काय असं म्हणजे कल्पना काय. म्हणजे आम्हाला माहिती माझ्या माहितीचं सांगतो 1950 मध्ये 1950 सालीचं हे मंदिर आहे हा. त्या गाळीचं मंदिर आहे. हो. आणि धन कधी झालं धरण आता 2000 मध्ये. म्हणजे 97 ते 2000 या कालावधीत आहे. ते मंदिर कोणाचं आहे म्हणजे असं काय शंकरच आहे. शंकराचं. गोरखनाथ शंकर पार्वती असे त्याचं पिंड येतात दगडाचंच कोरलंय. आणि स्वयं नदीच्या पुढे एक मूर्ती आहे आणि गाभारीच एक मूर्ती आहे स्वयं त्या पहिलेच येतात. होय हा म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ही खूप वर्षापासून हे मंदिर आहे. पांडवांच्या टाइमला म्हणजे एक जवळजवळ एक 21 म्हणजे 1200च्या काळापासून म्हणजे तेव्हापासूनच्या आधीपासून पण आहे म्हणजे मंदिर. आधीपासून म्हणजे धरण झाल्यापासून ते आत्ताच बघण्यात आले का. पाण्यात पूर्ण पाण्यात होतं. होतं. म्हणजे किती बार आता पाणी अंदा 12 वर्षात अंदा कमी झाले पाणी म्हणजे पाणी नव्हतं कमी. म्हणजे ह्याच्या आधी तुम्हाला कधी दर्शन करायला भेटेल मग या मंदिरात? त्याच्या आधी म्हणजे 2000च्या आधीच
आम्हाला. म्हणजे 2 वर्ष आधी दररोजच्या तुम्हाला हा. दररोजच्या आधी दर्शन केलं तुम्ही. हा, आणि त्याच्यानंतर. आता जवळजवळ आता एक 2000 पाणी तुंबलं हा. पण ते बंद झालं ते. होय ते आतापर्यंत नाही, ते अंध खुल्लं झालंय. म्हणजे जवळजवळ आता एक 24-25 वर्ष झाली असतील हो तुम्हाला ते त्याचं दर्शन वगैरे करून आलं असेल. आलो की आम्ही. आता आम्ही पण गेलो होतो, पूजा वगैरे केली मस्त दर्शन आपण वगैरे केलं. करून आलो पहिले. हो. आता खुल्लं झालेलं 15-20 दिवस झाले. हो बरोबर ते 15 चालतंय. धन्यवाद बाबा, आभार आहे तुम्ही, खूप माहिती चांगलेली. आता आम्ही जातो खाली. तर मित्रांनो कसा वाटला आपला लॉक्स. तर इथं आम्ही आलतो तर बाबांनी आपल्याला बऱ्यापैकी चांगली माहिती सांगितली आणि खूप काही मदत केली बाबांनी माहिती सांगून. कारण आम्ही तिथे खाली माहितीसाठी बघत होतो कोण भेटते कोण नाही. तर त्यांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली आपल्याला. तर हे मंदिर आता तुम्ही बघितलं ते कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा राव. कारण सबस्क्रायबरपेक्षा व्ह्यूज जास्त मिळायला लागले आता. काही काहींना सबस्क्राईबर जास्त असतात, व्ह्यूज कमी मिळतात. पण माझं उलटं झाले. सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. आणि आपल्या चॅनलचा आता व्हिडिओ ते मित्रांना पाठवा जरा फार थोडंफार व्ह्यूज वाढू देत, सबस्क्रायबर वाढतात. आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायच्यात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. भेटूया अजून एखाद्या चांगल्याच मजेशीर लज्जतदार स्वादिष्ट ब्लॉगमध्ये. बाय. जाऊ दोघं बी गेलं. If all the